बुकस्ट्रक्टच्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. सादर करत आहोत निमिष सोनार लिखित डिटेक्टिव्ह निगेटिव्ह. वाचक स्वर पिंगळा. प्रकरण 5. सायन्स फेस्टिवल. काही वर्षांनंतर बांद्र्याला प्रचंड मोठं जागतिक सायन्स फेस्टिवल सुरू झालं होतं. 8 दिवसांसाठी ते चालणार होतं. प्रत्येक देशातून निवडक तरुण जगासाठी आणि मानवजातीसाठी उपयुक्त ठरतील असे आपापले नवनवीन सायन्स प्रोजेक्ट्स तिथे घेऊन आले होते. काहींनी आपापल्या प्रयोगाचं पेटंट सुद्धा घेतलं होतं. त्यात सुजित लहाने नावाचा एक खेडेगावातून आलेला बुद्धिमान विद्यार्थी होता. तो वरळीला अमित बडे नावाच्या आपल्या मावस भावाकडे राहत होता आणि शिकत होता. सुजितनं असं काही उपकरण बनवलं होतं जे अजूनपर्यंत कोणालाही साध्य झालेलं नव्हतं. केवळ 1 रुपया खर्च करून हवेपासून अतिशुद्ध 1 लिटर पिण्याचं पाणी बनवणं आणि फक्त 10 रुपये खर्च करून हवेपासून 1 लिटर पेट्रोल बनवणं या उपकरणाद्वारे शक्य होतं. त्यामुळे इंधनाची प्रचंड बचत होणार होती. हे कसं काय साध्य झालं याचा फॉर्म्युला अजून त्यानं इतर कुणालाच सांगितलेला नव्हता. त्याने एकट्याने हा प्रयोग केला होता. प्रयोगाबद्दलची संपूर्ण माहिती त्यानं लॅपटॉपमध्ये आणि गुगल ड्राईव्हवर ठेवली होती. त्याचा पासवर्ड फक्त त्यालाच माहिती होता. कडेकोट बंदोबस्तामध्ये काही शिक्षकांसह एका व्हॅनमध्ये हे उपकरण त्यांनी फेस्टिवलमध्ये आणलं होतं. इंधन क्षेत्रात ही मोठी क्रांती होणार होती. हे मॉडेल रोज रात्री एका अज्ञात स्थळी नेऊन पुन्हा सकाळी सायन्स फेस्टिवलमध्ये आणायचं असं ठरलं होतं. कारण स्वस्तात इंधन निर्मिती हा एक आंतरराष्ट्रीय संवेदनशील विषय होता. फेस्टिवल बघायला येणाऱ्या लोकांमधून कुणी स्पॉन्सर मिळाले तर हा प्रयोग जागतिक पातळीवर राबवून सर्वांचं भलं होईल अशी अपेक्षा होती. सुजित आणि काही हितचिंतक शिक्षक यांनी भारत सरकारकडे सुद्धा याबद्दल प्रयत्न करायचं ठरवलं होतं. सायन्स फेस्टिवलच्या प्रवेशद्वाराजवळ एंट्रीसाठी आणि तिकीट खिडकीवर प्रचंड मोठी रांग होती. तिकिटाच्या रांगेमध्ये पांढरा रुमाल, गॉगल आणि क्रिकेटची उन्हाची टोपी घातलेला माणूस पुढे सरकत होता. त्याच रांगेत सायली प्रथमे ही मुलगी आणि तिचे कुटुंब हे सगळे नंबर लावून उभे होते आणि पार्किंग एरियामध्ये दूर एका गाडीजवळ आणखी एक जण संशयास्पदरित्या एक इलेक्ट्रॉनिक उपकरण हातात घेऊन फिरत होता. सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस यांच्या नजरेपासून बचाव करून आपला कार्यभाग साधण्यासाठी त्याला बरीच कसरत करावी लागत होती. सायलीचा भाऊ सुमित म्हणाला, "अहो पप्पा, तिथे लिहिलं आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये आणि मोबाईल सुद्धा बंद करायचा असं लिहिलंय." पप्पा म्हणाले, "अरे हरकत नाही सुमित, आपल्या बरोबर सायली आहे ना, मग कॅमेऱ्याचं काय काम." असं म्हणून दोघांनी एकमेकांना हसत हसत टाळी दिली आणि सायली सुद्धा त्यावर मनापासून हसली. त्यावर मम्मी म्हणाली, "अरे तुम्ही दोघं बाप बेटे मिळून उगाच सायलीला त्रास देत असता. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावरच अवलंबून राहायची सवय लागली तुम्हाला. पण तुमच्या मेंदूची क्षमता त्याने घटतीये हे लक्षात ठेवा." सायलीच्या नजरेतून एक विचित्र दिसणारा भुंगा सुटला नव्हता. तो बराच वेळ तिच्या आसपास घोंगावत होता आणि मग प्रवेशद्वारातून तो आतमध्ये गेला. रांग पुढे सरकत होती. अनेक जिज्ञासू विद्यार्थी, विज्ञाननिष्ठ व्यक्ती हे सगळे रांगेत उभे होते. सर्वांना उत्सुकता होती की आतमध्ये कोणकोणते वैज्ञानिक शोध, उपकरणं आपल्याला बघायला मिळणार आहेत. आतमध्ये भव्य हॉल होता. त्यात एकूण 50च्या वर सेक्शन्स होते. 4 रोबोट पहारेकरी आळीपाळीने प्रत्येक सेक्शनमध्ये फिरत होते. सर्वांना वेलकम करत होते. पर्यावरण, इंधन, अवकाश विज्ञान आणि संशोधन म्हणजेच स्पेस सायन्स, डिफेन्स सायन्स म्हणजे संरक्षण विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, बायोलॉजी, बायोफ्युएल म्हणजेच जैविक इंधन, बायोडायव्हर्सिटीज म्हणजे जैवविविधता, केमिस्ट्री, फिजिक्स वगैरे असे विविध विभाग होते. तो भुंगा प्रत्येक सेक्शनमध्ये घोंगावत जाऊन थांबत होता आणि पुढे सरकत होता. जणू काही इतर माणसांसारखं त्यालाही प्रत्येक प्रयोगाबद्दल जाणून घ्यायचं होतं.
सुनील आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी म्हणजेच ITCS या शाखेमध्ये इंजिनिअरिंग करत होता. शेवटच्या वर्षाला होता. अनिलला एका कंपनीत जॉब मिळाला होता. सुनीलला ते स्फटिकवालं घड्याळ सांभाळून ठेवायला फार त्रास व्हायचा. डोळ्यात तेल घालून ते घड्याळ त्याला इतर कोणाच्या हाती लागू नये हे बघावं लागत होतं. याच दरम्यान सुनील सहस्त्रबुद्धेची मध्य प्रदेशात दिलेली सुमनत्या हिचे मिस्टर रणजित बहादूर यांची मुंबईत दादर येथे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजेच SP म्हणून नुकतीच बदली झाली होती. म्हणून सर्वजण दादरला त्यांना भेटायला गेले होते. त्यांचं पोलीस स्टेशन आणि घर दादर परिसरातच होतं. सुनीलला पोलीस डिपार्टमेंटबद्दल खूप कुतूहल होतं. विज्ञानाच्या विविध उपकरणांच्या मदतीनं पोलीस डिपार्टमेंटला गुन्हेगारांना पकडण्यासाठी कशा प्रकारे मदत होऊ शकेल याबद्दल सुनील बराच वेळ रणजित काकांशी चर्चा करत होता. या विषयावर दोघांना सारखाच इंटरेस्ट होता. सध्या ते ऑफ ड्युटी होते आणि आता साध्या वेशात होते. सुनीलला त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटचं काम जवळून बघायचं होतं. म्हणून रणजित आणि सुनील हे दोघे पोलीस स्टेशनमध्ये जाणार होते. अनिल त्याच्या कॉलेजमध्ये आणि राधा राघव लोकलनं घरी जाणार होते आणि त्याप्रमाणेच झालं. आता दादर स्टेशनवर सुनील आणि रणजित हे दोघेच उभे होते. तिथून मग वेळ मिळाल्यास आज सायन्स फेस्टिवलला जाण्याचा सुनीलचा विचार होता. सुनीलने हाताला घड्याळ बांधलेलं होतं. त्याने स्फटिकाला स्पर्श केला किंवा नाही केला तरीही त्याचे डोळे मात्र इतरांना तसेच रंगीत दिसायचे. त्यामुळे तो गॉगल घालायचाच. सध्या त्याच्या शक्ती कार्यरत नव्हत्या कारण स्फटिक काचेत झाकलेला होता. शरीराला स्पर्श झालेला नव्हता. पण आता पोलीस डिपार्टमेंटला जायचं तर विविध गुन्हेगार दिसतील तेव्हा निरीक्षण आणि अभ्यास म्हणून शक्ती कार्यरत केलेली बरी. म्हणून त्यानं डायल उघडून स्फटिकाला बोटाने स्पर्श केला. अचानक सुनीलसाठी सृष्टी निगेटिव्ह झाली. ते दोघे आता रेल्वे स्टेशनमधून बाहेर निघण्यासाठी फूट ओव्हर ब्रिजवरून चालत होते. रणजित साध्या वेशात होते पण त्यांच्याजवळ रिव्हॉल्वर होतीच. काका, तुमचं काम म्हणजे नेमकं काय असतो? कायदा सुव्यवस्था राखणं, शक्यतो गुन्हे होऊच न देणं आणि विविध ठिकाणी पोलिसांची व्यवस्था करणं. गुन्हा होऊ न देणं ते कसं काय? त्यासाठी आम्हाला गुन्हेगार जसा विचार करतात तसा विचार करावा लागतो. खरं तर पोलीस हा मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा असावा लागतो असं माझं मत आहे. व्यक्तींची किंवा समूहाची मानसिकता पोलिसांना ओळखता आली पाहिजे. चेहरा एखाद्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगून जातो. मनातले विचार चेहऱ्यावर उमटतात. म्हणून आम्हाला गुन्हा टाळण्यासाठी फेस रिडिंग सुद्धा जमलं पाहिजे. आणि समजा गुन्हा घडलाच तर? अरे घडतोच. काही गुन्हे टाळता येतात हे नक्की. आणि गुन्हा घडलाच तर गुन्हेगाराला पकडणं हे आमच्या समोरचं मोठं आव्हान असतं. फूट ओव्हर ब्रिजवरच्या गर्दीत दोघांच्या थोडं पुढे जाड काळा कोट घातलेला एक माणूस जड दिसणारी बॅग घेऊन इतरांपेक्षा लगबगीनं चालत होता असं सुनीलला दिसलं. आणि त्याच्या डोक्याभोवती प्रचंड आग ओकत तळपणारं अस्थिर असं लाल वर्तुळ होतं. आणि समजा गुन्हा घडत असताना पोलीस त्या ठिकाणी योगायोगाने उपस्थित असले तर? सुनीलनं सूचकपणे विचारलं. म्हणजे? रणजित हसून म्हणाले. म्हणजे असं बघा काका, तो काळा कोटवाला माणूस आहे ना, तो मला जरा गडबड वाटतोय. त्याचा चेहरा तर मी पाहिला नाही पण त्याच्या बॉडी लँग्वेजवरून मला तसं दिसतंय. सुनील घाईत बोलून गेला पण ते त्या माणसाला ऐकू गेलं. त्यामुळे तो दचकून अचानक पळू लागला. सुनील रणजित यांना असं तर सांगणार नव्हता की त्याला त्या माणसाच्या डोक्याभोवती लाल वर्तुळ दिसलं म्हणून त्याला संशय आला. खिशात लपवलेलं रिव्हॉल्वर चपळाईनं काढून रणजित त्याच्या मागे पळू लागले आणि ओरडले, ए थांब थांब, का पळतोयस? काय बॅगेत? थांब थांब, गोळी घालीन. रणजितच्या मागे सुनील सुद्धा पळू लागला. तेवढ्या भागात हलकल्लोळ माजला होता. लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. त्या कोटवाल्या माणसानं थोड्या वेळाकरता मागे पाहिलं. त्याने चेहऱ्यावर प्रदूषण विरोधी काळा मास्क असतो तसा मास्क घातला होता. फूट ओव्हर ब्रिजवरून इतरांना हाताने दूर करत खाली गर्दीत पायऱ्या उतरू लागला. 2-4 जण धडपडत खाली पडले तर रणजितनी त्यांना आधी उचलून उभं केलं. सुनील ब्रिजवरच एका ठिकाणी बाजूला थांबला. रणजित यांनी अत्यंत वेगानं 2-4 लोकांच्या खांद्यावर दाब देऊन उडी मारून त्या माणसाच्या पायाला जोराचा धक्का दिला आणि गर्दी बाजूला झाल्यानं रिकाम्या झालेल्या पायऱ्यांवर तो माणूस धडपडून खाली पडला.
रणजित यांनी त्याला पटकन उठून पळू न देता त्याच्या मांडीवर उजवा पाय दुमडून गुडघ्यानं जबरदस्त दाब दिला आणि त्याचं हाड काडकन मोडलं. तो कोटवाला पालथा पडला होता आणि त्याच्या मांडीवर पाय देऊन त्याच्या कानाला उजव्या हातानं रणजित यांनी रिव्हॉल्वर टेकवली आणि त्याचा मास्क ओढून बाहेर काढला. आतापर्यंत पाहिलेल्या गुन्हेगारांपैकी हा वाटत नव्हता. बॅग ओपन केल्यानंतर त्यात आधी कधीही न पाहिलेली स्टेनगन सारखी दिसणारी नवीन प्रकारची शस्त्र होती. कुठे घेऊन जात होतास ही गन? बोल. त्याच्या कानफटात मारली. ते मारून सुद्धा तो काही बोललाच नाही. चल तुला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलतं करतो. दरम्यान एक लोकल प्लॅटफॉर्मवर धडधडत येऊन थांबली. आसपास बघ्यांची गर्दी जमली. काही जण मोबाईलवर शूटिंग करायला लागले. सुनील पण तोपर्यंत पायऱ्या उतरत तिथे आला होता. ए चला चला, आपापल्या कामाला लागा. आणि हे काय करताय? शूटिंग करू नका. आजकाल काय काहीही घडलं तरी त्याची मोबाईलवर शूटिंग करायची सवय लागली तुम्हाला. चला. रणजित यांनी फोन करून इतर पोलिसांना बोलवून घेतलं आणि त्या मास्कवाल्याच्या मुसक्या बांधल्या. सुनीलला सुद्धा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून सोबत पोलीस स्टेशनमध्ये स्पेशल व्हॅनमध्ये ते घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये कित्येक गुन्हेगारांच्या डोक्याभोवती प्रचंड प्रखर जळतं अर्धवर्तुळ त्याला दिसलं. जगात प्रचंड प्रमाणात नकारात्मकता भरली आहे हे या निमित्तानं त्याला कळत होतं.